मित्रांनो, जर तुमच्याकडे वर्डप्रेस वेबसाईट असेल आणि त्यामध्ये तुम्ही जनरेटप्रेसची थीम वापरत असाल, तर जनरेटप्रेस थीममध्ये फुटर मेनू बार कसा क्रिएट करायचा त्याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात की माझी एक वेबसाईट आहे. हिच्या खाली तुम्ही बघू शकतात की अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी हे 4 पेजेस इथे अवेलेबल आहेत. तर याला आपण बोलतो फुटर मेनू आणि थीमचं नाव आहे जनरेटप्रेस थीम. तर हा जो मेनू आहे फुटर मेनू कसा बनवायचा जनरलप्रेस वेबसाईटच्या मध्ये, तर त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम वर्डप्रेसचा जो ऍडमिन पॅनल असतो त्याच्यामध्ये जावे लागेल. वर्डप्रेसच्या ऍडमिन पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करावं लागेल. त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पेजेसमध्ये जावे लागेल आणि जे पण पेजेस आहे अबाउट अस, डिस्क्लेमर पेज, ते पेजेस तुम्हाला इथे बनवावे लागतील. मी अबाउट अस पेज बनवला आहे, कॉन्टॅक्ट अस, डिस्क्लेमर, डीएमसी पेज, हे सगळे पेजेस मी इथे ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. हे सारे हे सर्व पेजेस तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून पण बनवता येतील. ते पेजेस बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अपीअरन्समध्ये जाऊन मेनूजवर क्लिक करायचं आहे. मेनूजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे इथे मला बघा, एक फुटर मेनू आणि प्रायमरी मेनू हे 2 मेनू इकडे मिळतात. हे दोन्ही मेनू मी पहिल्यापासून क्रिएट केलेले आहेत. पण तुमच्या केसमध्ये असे मेनू नाही दिसणार. तर तुम्हाला काय करावं लागेल, क्रिएट अ न्यू मेनूवर क्लिक करावं लागेल आणि इथे फुटर मेनू जो पण नाव टाकायचं असेल ते तुम्ही नाव इथे टाकू शकतात. फुटर मेनू नाव टाकलं आणि त्याला क्रिएट मेनू करायचं. क्रिएट मेनू केल्यानंतर तुम्हाला इकडे तुमचा फुटर मेनूचा ऑप्शन दिसेल. फुटर मेनू क्लिक करा. त्यानंतर सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करा. ओके. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की माझा कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस, डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी माझी पेज इकडे ॲड आहेत. तुम्हाला हे पेज ॲड नसतील. कारण तुम्ही हे पेज ॲड नाही केले. ते सगळे पेज तुम्हाला इथे मोस्ट रिसेंटमध्ये किंवा व्ह्यू ऑलमध्ये तुम्हाला जेवढे पण तुमच्या वेबसाईटमध्ये पेजेस आहेत ते पेजेस इकडे दिसतील. चला, मी जिवा फॉर iOS हा पेज आहे. हा मला इकडे ॲड करायचा आहे. म्हणजे जे फुटर मेनूमध्ये ॲड करायचा आहे तो कसा कराल? तर जिवा फॉर iOSवर क्लिक करेल. नंतर ॲड टू मेनूवर क्लिक करेल. बघा इकडे जिवा फॉर iOS हा इकडे ॲड झालेला आहे. अशा प्रकारे मैंने कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस, डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी पेजेस इथे ॲड केलेले आहेत. चला, मी हा डेमो दाखवतो. मी याला रिमूव्ह करतो. तर इकडे बघू शकतात की कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस हे पेज ऑलरेडी मी इकडे ड्रॅग अँड ड्रॉप केलेले आहेत. तर हे झालं तुमचा मेनू. त्यानंतर तो मेनू वेबसाईटमध्ये कसा दिसेल त्यासाठी पण खूप सेटिंग करावे लागतात. त्यासाठी तुम्ही इकडे जावा, जो डोमेन नेम आहे, व्हिजिट साईटवर क्लिक करा. व्हिजिट साईट गेल्यानंतर इथे कस्टमाइजवर क्लिक करा. कस्टमाइजवर गेल्यानंतर त्यानंतर तुम्हाला मेनूजवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्ही इकडे फुटर मेनू बघू शकता. प्रायमरी मेनू आलाय. प्रायमरी मेनू म्हणजे तो वरचा मेनू असतो आणि फुटर मेनू म्हणजे तो खालचा मेनू हा असतो. हा मेनू इकडे तुम्हाला शो नाही होणार कारण अजून थोड्या सेटिंग करायच्या बाकी आहेत. तर फुटर मेनू इकडे दिसत नसेल तर फुटर मेनू तुम्हाला इकडे दिसेल. तर फुटर मेनू क्लिक करा. त्यानंतर हे पेजेस तुम्हाला इकडे दिसतील. हे सगळे पेजेस दिसल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे, इकडे बॅक करायचं आहे आणि विजेट्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फुटर बारवर क्लिक करायचं आहे. फुटर बारवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे हे मेनू दिसणार नाही. तुम्हाला फक्त हे प्लसचा आयकॉन दिसेल, हे प्लसचा आयकॉन दिसेल. ॲड करायचं आहे. त्यानंतर इकडे मेनूवर क्लिक करायचं आहे. नेव्हिगेशन मेनू येईल. त्यानंतर फुटर मेनू सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा मेनू इकडे ओपन झालेला दिसेल. तुम्ही इकडे बघू शकतात की कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस, डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी हा मेनू इकडे ॲड झालेला दिसेल. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की तुमचं कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस, डिस्क्लेमर हे पेज इकडे खाली ॲड झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही जनरलप्रेस वेबसाईटमध्ये फुटर मेनू बार टाकू शकतात. जर तुम्हाला फुटर मेनूचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं आहे. इकडे इकडे जाऊन खूप साऱ्या सेटिंग्ज असतात. इकडे जाऊन खूप साऱ्या सेटिंग्ज असतात कलर्सच्या. याच्यामध्ये एक एक कलर टाकून तुम्ही डेमो करू शकतात. कारण तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्हाला पण काही अंदाज नसेल. पण हे जे ऑप्शन आहेत सगळे खूप महत्त्वाचे आहेत. वेबसाईटमध्ये चेंजेस करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर याच्यामध्ये जाऊन तुम्ही वन बाय वन ट्राय करू शकतात. थोडी मेहनत करावी लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल याचा, पण तुम्ही समजून जाल. तर इथे कलर्सवर क्लिक करून इकडे बघा, आता फुटर बार मला चेंज करायचा आहे तर फुटर बारवर क्लिक करतो. त्यानंतर बॅकग्राऊंड, फुटर बारचा बॅकग्राऊंड इथे पाहिजे असेल तर बघा ब्ल्यू करतो, ते खाली ब्ल्यू झाला. असं करायचं. असंच वन बाय वन जो तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला आवडेल तसा तुम्ही इथे चेंजेस करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फुटर मेनू जनरल प्रेस वेबसाईटमध्ये चेंज करू शकतात किंवा ॲड करू शकतात. जर
ह्या सर्व स्टेप केल्यानंतर पण फुटर मेनू नसेल बनत तर खाली कमेंट करा. मी कमेंट वाचेल किंवा तुम्ही Instagramला पण DM करू शकतात मला. खाली कमेंट करा. मी त्या कमेंटवर परत एक व्हिडिओ बनवेल. तुमचे डाऊट तिथे सॉल्व्ह केले जातील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद. वंदे मातरम.